रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। ऑफिस सुटल्यावरती नवरोबाने फरमाईश केलं की खूप जास्त भूक लागलेली आहे, चहाबरोबर खाण्यासाठी मस्त असा स्नॅक्स कर। म्हटलं हो चालेल। नवरोबाने फरमाईश केले मग मस्त असा स्नॅक्स झालाच पाहिजे। तर इथे 2 बटाटे माझ्याकडे उकडले होते, त्यापासूनच मी हा स्नॅक्स तयार करून घेतलेला आहे आणि इतका भारी तयार झाला होता ना, मस्त एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी तयार झाला होता। अहो ना, तरी हा स्नॅक्स खूप आवडला। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरलात ना तरी चालेल। मैद्यापासून हा नाश्ता आणखीन जास्त क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो। त्यानंतर 1 चमचा याच्यामध्ये ओवा घातलेला आहे। ओवा हातावरती आपल्याला थोडासा चोळून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेलाचं मोहन पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे। तेल इथे मी गरम करून वापरलेलं नाही आहे, कच्चंच तेल इथे मी वापरलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता, छान अशी मोठी तयार झालेली आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट गोळ्याचा आपण मळून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला अगदी छोट्या मोठ्या भुकेसाठी काही स्नॅक्स हवं असेल ना, तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। चहाबरोबर खाण्यासाठी मस्त एकदम खुसखुशीत असा स्नॅक्स आपला इथे तयार होतो। तर इथे तुम्ही बघू शकता बघा, इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर याला 2 मिनिटासाठी आपण झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण एक मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपल्याला छान मॅश करून घ्यायचे आहेत। बटाट्यामध्ये गुठल्या राहू द्यायचे नाही आहेत। त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा चाट मसाला घातलेला आहे। 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे। 1 चमचा इथे मी लाल तिखट मसाला घातलेला आहे। थोडीशी इथे बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून हे आपलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बघा, हा मसाला आपला इथे तयार झालेला आहे। तर याला आपण आता बाजूला ठेवूया। त्यानंतर पीठ छान असं मुरला गेलं आहे आपलं। याचा गोळा तयार करून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। जे आपण बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं आहे ना, त्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतो, जसं की समोसा, पॅटीस, टिक्की याच्यामध्ये खूप छान तयार होते। तर इथे मी आता ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि अगदी पातळ करायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला अर्ध्या भागावरती हे बटाट्याचं मिश्रण लावून घ्यायचं आहे। तर सगळ्या बाजूने बघा, इथे मी असं व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही चपाती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे बघा। त्या अर्ध्या भागालाच मी इथे बटाट्याचं मिश्रण लावून घेतलेलं आहे। त्यानंतर चपाती आपली अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला ह्याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत। थोड्याशा दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या कडा तेलामध्ये सुटणार नाहीत। आणि त्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। अर्धा इंचावरती तुम्ही कट केलं ना तरीही चालेल। रोज आपल्याला चहाबरोबर काही ना काहीतरी लागत असतं, पण एखाद्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने हा स्नॅक्स बनवून बघा, सगळ्यांनाच आवडेल। तर अशा पद्धतीने आपल्याला हे असं दुमडून घ्यायचं बघा, म्हणजे मस्त आपला हा स्नॅक्स तयार होतो बघा। दिसायलासुद्धा काय भारी दिसतोय बघा। तर अशा पद्धतीने आपण हे सगळं करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। थोडीशी आपल्याला अशी पीळ मारायची आहे, म्हणजे दिसायलासुद्धा हा नाश्ता बघायला मस्त दिसतो। त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि त्यानंतर आता एक एक घालून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। एका वेळेला जितके कढईमध्ये मावतील ना, तितके तुम्ही हे घालू शकता, म्हणजे छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीतसुद्धा तयार होतील। तर तुम्ही इथे बघू शकता, एका वेळेला इथे मी 7-8 घातलेले आहेत आणि छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत। हे अजिबातही तेलकट होत नाही आणि शिवाय आपण याला गव्हाच्या पिठापासून बनवले, त्यामुळे अतिशय हेल्दीसुद्धा आहेत। तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा हा स्नॅक्स बनवू शकता। तर छान क्रिस्पी झाल्यानंतर आता आपण याला काढून घेऊया आणि बघा काय मस्त दिसत बघा। बाकीचे उरलेले सुद्धा आपण अशाच पद्धतीने इथे तळून घेणार आहोत। मस्त गरमागरम चहा आणि गरमागरम हा स्नॅक्स तुम्ही ह्याला एन्जॉय करू शकता। तर तुम्ही याला सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता। सॉस बरोबर सुद्धा हा स्नॅक्स मस्त लागतो। तुम्हाला हा स्नॅक्स कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।